नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला शिवलेले लग्न सराई स्पेशल नवरी आणि कलवरीची इथं ब्लाऊज डिझाइन दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर यातल्या अगोदर मी नवरीच्या ब्लाऊजची डिझाइन दाखवणार आहे एक एक करून। तर बघा, हा नवरीचा ब्लाऊज आहे। तर हा लग्न काढण्यासाठी आणलेला ब्लाऊज आहे, साडी आहे। तर त्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे। तर त्यांनी मला असा गळा शिवायला सांगितलेला आहे बघा। तर याची डिझाइन मी इथं काठापासून तयार केलेली आहे आणि याच्या स्लीव्ज म्हणजे अशा केलेल्या आहेत प्लेटेड। तर किती छान ही ब्लाऊज डिझाइन दिसत आहे बघा। तर हा नवरीचा ब्लाऊज आहे बघा, किती छान इथं ब्लाऊज तयार झालेला आहे। तर हा पानगळा आहे आणि याला साइडने मी अशी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे। तर बघा किती छान गळा इथं तयार झालेला आहे। तर हा एक नवरीचा ब्लाऊज होता। तर हा दुसरा ब्लाऊज आहे। तर हा आहे लग्न काढण्यासाठी आणलेल्या साडीवरचा। तर बघा, कुठे कुठे लग्न वर्तण्याची साडी म्हणतात त्याला। तर त्याच्यावरचा हा असा वर्कचा डिझायनर ब्लाऊज आहे। तर याचा गळा मी असा गोलच आहे, पण थोडासा मटका गळा इथं दिसत आहे। याची डिझाइन इथं मी अशी केलेली आहे। तर याच्यावर मी काही लेस हे लावलेले नाही, तर हे अगोदरच आहेत खडे हे, आणि याच्यावर दोऱ्याचं वर्क आहे आणि जरीचं वर्क आहे बघा। तर एकदम सुंदर अशी ही ब्लाऊज डिझाइन दिसत आहे। तर हा नवरीचाच ब्लाऊज आहे। तर हे झाले नवरीचे दोन ब्लाऊज। तर बघा, हा नवरीचा हळदीचा ब्लाऊज आहे। तर किती छान याची मी डिझाइन केलेली आहे। तर हे ब्लाऊज सगळे त्यांच्याच मनावरचे शिवलेले आहेत, नवरीच्या आणि कलवरीच्या बघा। तर त्यांनी मला अशी डिझाइन करायला सांगितलेली आहे। तर गळ्याला असा आकार देऊन खालच्या साईडला मी ही फ्रिल लावून घेतलेली आहे आणि याची बाही अशी डिझायनर आहे बघा। तर याला इथं छोटासा पफ केलेला आहे आणि इकडं पण असा छोटासा पफ करून बाही तयार केलेली आहे। तर किती छान बाही दिसत आहे आणि याचा लुक ही एकदम छान दिसत आहे। तर अशा पद्धतीने नवरीचे ब्लाऊज स्टिच केलेले आहेत। तर याचे लटकन असे तयार केलेले आहेत। तर समोरच्या बाजूने हा फोरटक्स आहे। तर हा नवरीचाच ब्लाऊज आहे। तर बघा, नवरीचे 3 ब्लाऊज झाले। तर त्यात हा नवरीचा अक्षरासाठी आणलेला ब्लाऊज आहे। तर हा ब्लाऊज मी बोटनेकमध्ये शिवलेला आहे। तर बघा, याची डिझाइन किती छान इथं तयार झालेली आहे। तर याच्या अशा लॉंग स्लीव्ज आहेत आणि समोरच्या बाजूने अशी मी ही नळ्याची लेस लावून घेतलेली आहे आणि इथं या गळ्याच्या मध्ये नेटची जाळी लावून असा एक डोलीचा इथं पॅच चिटकवून घेतलेला आहे। तर ही नेटची जाळी कशी लावायची आणि हा पॅच कसा चिटकवायचा याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि या पूर्ण गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने शिवून दाखवलेली आहे। तर याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे। तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघा। तर समोरच्या बाजूने हा फोरटक्स आहे बघा, विदाउट क्रॉसपट्टीचा फोरटक्स ब्लाऊज आहे हा। असा इथं ब्लाऊज शिवून मी रेडी केलेला आहे। तर याच्या स्लीव्ज अशा आहेत डिझाईनच्या। बॅक साईडलाच याची डिझाइन एकदम सुंदर झालेली आहे। तर मी शिवलेले नवरीचे ब्लाऊज डिझाइन कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हे झाले 4 ब्लाऊज। तर यात हा एक नवरीचाच ब्लाऊज आहे, पण हा हळदीसाठी आणलेला आहे बघा। तर हा दुसऱ्या नवरीचा आहे। तर याचा मी गळा असा पानगळा केलेला आहे आणि खालच्या साईडने अशी लेस लावून घेतलेली आहे। तर याच्या स्लीव्ज फुगाबाही केलेले आहेत आणि समोरून हा प्रिन्स कटचा आहे। तर बघा, हा पण ब्लाऊज खूप छान आहे आणि याचा कपडा चायना सिल्क मध्ये आहे आणि या कपड्यावर अशी चमक आहे। तर याला समोरून मी इथं अशी लेस लावून घेतलेली आहे बघा। किती छान ब्लाऊज इथं शिवून तयार झालेला आहे। तर हा हळदीसाठी शिवलेला नवरीचा ब्लाऊज आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा।
साईडला घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला नवरी आणि कलवरीसाठी शिवलेले ब्लाऊज डिझाईन दाखवत आहे. तर या अगोदर बरेच दिवस झाले आपले ब्लाऊजचे व्हिडिओ येत नाहीत, कारण की ब्लाऊज शिवण्याच्या घाई गडबडीमध्ये व्हिडिओ टाकणं मला शक्य झालं नाही. तर इथून पुढे दररोज व्हिडिओ येत जातील, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. तर हा नवरीसाठी शिवलेला ब्लाऊज आहे. तर या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तर हा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर किती छान याच्या स्लीव्ज झालेल्या आहेत. तर नवरीचे ब्लाऊज डिझाईन कसे झाले आहेत ते शेवटी सांगायला विसरू नका. तर हा पुढचा ब्लाऊज बघा. तर यातला हा एक नवरीचाच ब्लाऊज आहे बघा, मेहंदीचा. तर याचा गळा मी किती छान इथं तयार केलेला आहे. तर वन साइड डिझाईन केलेली आहे याला. तर एका साइडने फ्रिल लावलेली आहे आणि पुन्हा अशी ही खड्याची लेस इथं लावून घेतलेली आहे. तर बाहीला असे अगोदरच छोटे छोटे खडे आहेत आणि याचे लटकन हे असे डिझाईनचे तयार केलेले आहेत. तर समोरून हा प्रिन्स कटचाच आहे ब्लाऊज बघा. समोरच्या बाजूने हा ब्लाऊज प्रिन्स कटचा आहे. तर किती छान हा ब्लाऊज इथं रेडी झालेला आहे. तर याची डिझाईन वन साइड आहे. तर ही डिझाईन पण एकदम छान आहे. तर ही डिझाईन पण खूप छान आहे. तर आता इथं हे नवरीचे रुखवतावर ठेवण्यासाठीचे शिवलेले ब्लाऊज आहेत बघा. तर किती छान इथं ब्लाऊज शिवून मी तयार केलेले आहेत. हा ब्लाऊज नवरीचा आहे. तर हा रुखवतावर ठेवण्याच्या ज्या साड्या राहतात तर त्या साड्यावरचा हा ब्लाऊज आहे. तर याच्या स्लीव्ज मी अशा पफ केलेल्या आहेत आणि इथं खालच्या साईडला एक छोटासा बघा इथं पॅच फूल तयार करून त्याच्यावर छोटासा पॅच चिटकवलेला आहे. तर समोरून हा प्रिन्स कटचाच आहे. तर असे छान छान इथं मी ब्लाऊज डिझाईन शिवून तयार केलेले आहेत. नवरीचा हा ऑर्गांजा साडीवरचा ब्लाऊज आहे. तर याचा गळा असा करायला सांगितलेला आहे. तर हे ज्या 5 साड्या रुखवतावर ठेवतात त्यातल्याच एका साडीवरचा हा ब्लाऊज आहे. तर ऑर्गांजा अशी ही डिझाईनची साडी आहे, त्याच्यावर हा ब्लाऊज वेगळाच आलेला आहे आणि त्यांनी याच्या स्लीव्ज अशा करायला सांगितलेल्या आहेत बघा. बघा किती छान इथं स्लीव्ज तयार झालेले आहेत आणि याला समोरच्या बाजूने इथं मी इलास्टिक लावलेला आहे. तर अंगात घातल्यानंतर हा ब्लाऊज इथं फाकतो. तर या पद्धतीने मी इथं या दोन्हीही स्लीव्ज तयार केलेल्या आहेत. हा पण नवरीचाच ब्लाऊज आहे बघा. ह्या ज्या साध्या साड्या आहेत काठपदर काही साध्या साड्या त्यातले हे ब्लाऊज आहेत. तर याची डिझाईन मी अशी केलेली आहे आणि समोरून हा प्रिन्स कटचाच आहे बघा. असा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे. समोरच्या साईडने प्रिन्स कट आहे आणि याची अशी बाही मी इथं तयार केलेली आहे. थोडंसं बाहीला कट देऊन समोरून एक कळी लावून घेतलेली आहे. हा ब्लाऊज नवरीचाच आहे. तर हा पण रुखवतावर ठेवण्याच्या साडीवरचाच ब्लाऊज आहे. तर याच्या स्लीव्ज एकदम सिंपल केलेले आहेत, कारण की याच्यावर छोटे छोटे खडे आहेत आणि गळा हा नवीन असा डिझाईनचा तयार केलेला आहे. तर अशा गळ्याची डिझाईन आता जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे बघा. तर ही नवीनच डिझाईन आहे गळ्याची. तर हा समोरून ब्लाऊज प्रिन्स कटचा आहे असा. तर हे झाले नवरीचे ब्लाऊज. तर आता इथं कलवरीचे ब्लाऊज दाखवणार आहे. ते नवरीचे आणि ज्या साड्या रुखवतावर ठेवतात ते ब्लाऊज दाखवलेले आहेत. तर हे कलवरीचे ब्लाऊज आहेत. तर हे नवरदेवाच्या बहिणीचे ब्लाऊज आहेत बघा. नवरदेवाच्या बहिणीचे ब्लाऊज आहेत. बहिणीचा एक आहे आणि 2 बहिणीचा आणि 1 बहिणीचा आहे. तर हे किती छान गळा त्यांनी असा करायला सांगितलेला आहे. हा गळा त्यांच्याच मनावरचा आहे. त्यांनी मला असा गळा शिवायला सांगितलेला आहे आणि खालच्या साईडला असा चंद्र काढून बघा इथे एक पॅच चिटकवलेला आहे आणि बाहीला अशी लेस लावून इथं दोन्हीही बाही छान अशा तयार केलेल्या आहेत बघा. हे मणी आहेत आणि खाली असे हे थोडेसे काचेचे मणी आहेत आणि त्याच्या खाली एक एक मोती आहे. तर ही रेडीमेड लेस आहे.
तर हा ब्लाऊज समोरच्या साईडने प्रिन्स कटच आहे। तर बघा हे ब्लाऊज बाहेरगावून आलेले आहेत शिवण्यासाठी। तर त्यातला हा एक ब्लाऊज, हे दोन्हीही ब्लाऊज सेमच आहेत। तर बघा हा नवरदेवाच्या वहिनीचा ब्लाऊज आहे आणि तो बहिणीचा होता। तर दोघींनीही सेमच ब्लाऊज इथं शिवून घेतलेला आहे। तर किती छान इथं डिझाईन तयार झालेली आहे बघा। तर हा ब्लाऊज पण सेम तसाच आहे आणि याची डिझाईन मी अशी तयार केलेली आहे इथं। आणि या बाहीला पण अशी लेस लावून घेतलेली आहे समोरच्या बाजूनी। हा पण प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे बघा, असा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे। इथं असे ब्लाऊज शिवून मी रेडी केलेले आहेत। तर बघा याला किती छान पफ आलेला आहे। तर याच्यामध्ये कफ वगैरे काहीच नाही बघा, असा प्लेनच आहे। तरीही इथं पफ एकदम व्यवस्थित आलेला आहे। तर इथं हा एक ब्लाऊज नवरदेवाच्या बहिणीचाच आहे। तर बघा याला आणि बाहीला लेस लावायची राहिलेली आहे। तर इथं मी याची डिझाईन अशी केलेली आहे। तर एकदम साधी आणि सिंपल डिझाईन। तर मटका गळा काढून त्यातून मी अशी इथं डिझाईन तयार केलेली आहे। तर समोरून हा प्रिन्स कटच आहे हा पण बघा किती छान याच्यावरची साडी आहे। या ब्लाऊजवरची साडी 7,000ची आहे बघा। तर ब्लाऊज किती सिंपल दिसत आहे। तर यात ही एक डिझाईन आहे, तर सेम तशीच केलेली आहे। तर याचा गळा पानगळा आहे आणि पानगळ्यातून याला असा आकार देऊन ही डिझाईन तयार केलेली आहे। तर किती छान छान इथं मी ब्लाऊज डिझाईन शिवलेले आहेत बघा। आणि या बाहीला पण असा साडीतल्या कपड्याची डिझाईन तयार केलेली आहे। बाहीला साडीतल्या कपड्यापासून अशी डिझाईन तयार केलेली आहे। तर या डिझाईनचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे। तरीही मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकत आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघा। तर हा आहे शेवटचा ब्लाऊज। तर हा बघा हा एका दुसऱ्या कलवरीचा आहे। तर यांचे ब्लाऊज आणि शिवायचे बाकी आहेत। तर त्यातला हा एक ब्लाऊज आहे। तर हा नवरदेवाच्या बहिणीचाच ब्लाऊज आहे। तर त्याला पण अशी ही अगोदरच डिझाईन आलेली आहे ही। तर इथं अशा पद्धतीने गळा शिवून मी तयार केलेला आहे। तर या बाहीलाही अशीच डिझाईन आहे। तर किती छान हा गळा दिसत आहे बघा इथं। बघा तुम्हाला यातले कुठले ब्लाऊज डिझाईन आवडले ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि नवरीचा ब्लाऊज आवडला का नाही तोही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा। आणि या व्हिडिओमधले जेवढे ब्लाऊज डिझाईन आहेत त्यातले कोणते कोणते ब्लाऊज तुम्हाला आवडले आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।